कल्पना करा, एक अशी प्रचंड मशीन जिचं वजन शेकडो टन असतं, ज्यामध्ये लाखो छोटे मोठे भाग असतात, आणि तरीही ती हजारो फूट उंच आकाशात सहज उडते. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या विमानात बसलेले शेकडो लोक पूर्ण विश्वासाने झोपतात, जेवतात, खिडकीतून ढग पाहतात, कारण त्यांना माहिती असतं हे विमान सुरक्षित आहे. पण कधी विचार केला आहे का, इतकं विशाल विमान खरं तर तयार कसं होतं? कारण विमान बनवणं म्हणजे फक्त लोखंड जोडणं नाही, ती असते हजारो लोकांची मेहनत, असंख्य चाचण्या आणि एका छोट्याशा चुकीमुळे सुद्धा जीव धोक्यात जाऊ शकतो अशी जबाबदारी. पूर्ण कारखान्यात मोठमोठ्या मशीनचा आवाज घुमत असतो, हवेमध्ये धातूचा वास पसरलेला असतो. जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले अभियंते, कामगार, तंत्रज्ञ सगळे एका गोष्टीसाठी काम करत असतात. आकाशात उडणारं विमान तयार करण्यासाठी. सुरुवात होते साध्या धातूच्या पत्र्यांपासून. पण हे साधं धातू नसतं. विमानासाठी वापरलं जाणारं धातू खूप हलकं पण तितकंच मजबूत असावं लागतं. कारण कल्पना करा, जर विमान खूप जड झालं तर ते हवेत उचललंच जाणार नाही. म्हणून विशेष प्रकारचं ॲल्युमिनियम आणि टायटेनियम वापरलं जातं. हे धातू इतके मजबूत असतात की प्रचंड वेग, जोरदार वारा आणि गोठवणारी थंडी सुद्धा सहन करू शकतात. आणि हे धातू स्वस्त नसतात. एका छोट्याशा भागाची किंमत सुद्धा लाखोमध्ये जाऊ शकते. यानंतर सुरू होतं कापण्याचं काम. मोठमोठ्या यंत्रांमधून तेजस्वी ठिणग्या उडायला लागतात. गरम धातूचा प्रकाश पूर्ण कारखान्यात चमकायला लागतो. प्रत्येक तुकडा इतक्या अचूकपणे कापला जातो की एका किसा एवढी चूक सुद्धा चालत नाही. कारण हवेत गेल्यावर एक छोटीशी चूक मोठ्या संकटाचं कारण बनू शकते. हळूहळू विमानाचं सांगाडं तयार व्हायला लागतं. यालाच विमानाचा मुख्य भाग म्हणतात. कल्पना करा, एक प्रचंड लांब नळी ज्याच्या आत पुढे शेकडो लोक बसणार आहेत. मोठमोठ्या क्रेन त्या भागांना वर उचलतात. कामगार खाली उभे राहून प्रत्येक माप तपासत असतात. आणि त्या क्षणी पूर्ण वातावरणात एक वेगळीच तणावाची भावना असते. कारण दोन भाग जुळवताना जर थोडीशी सुद्धा चूक झाली तर संपूर्ण विमानाचं संतुलन बिघडू शकतं. यानंतर तयार होतात पंख. आणि इथंच खरं जादूसारखं विज्ञान सुरू होतं. कारण विमान हवेत उडतं ते फक्त इंजिनामुळे नाही, तर या पंखांमुळे. पंखांचा आकार असा बनवला जातो की हवा वरून वेगाने जाते आणि खाली थोडी हळू जाते. यामुळे दाबामध्ये फरक निर्माण होतो आणि इतकं मोठं विमान हवेत उचललं जातं. कल्पना करा, शेकडो टन वजनाचं विमान फक्त हवेच्या दाबामुळे आकाशात उडतं. हे ऐकून सुद्धा अंगावर काटा येतो. यानंतर विमानाच्या पंखांमध्ये इंधनाच्या टाक्या बसवल्या जातात. हो, ज्या पंखांमुळे विमान उडतं त्याच पंखांमध्ये हजारो लिटर इंधन भरलेलं असतं. आणि त्याचबरोबर सुरू होतं तारांचं जाळं जोडण्याचं काम. एका मोठ्या विमानात इतक्या तारा असतात की त्या सगळ्या जोडल्या तर अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. कामगार दिवस रात्र प्रत्येक जोडणी तपासत असतात. कारण आकाशात गेल्यानंतर एका छोट्या तारेची बिघाड सुद्धा धोकादायक ठरू शकते. आता बसवलं जातं विमानाचं हृदय म्हणजे इंजिन. आणि हा क्षण खरंच थरारक असतो. प्रचंड मोठं इंजिन हळूहळू वर उचललं जातं. सगळीकडे अभियंते उभे असतात. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जातं. कारण हे इंजिन सामान्य नसतं. याच्या आत हजारो भाग असतात. आतील पंख्यासारखी पाती इतक्या वेगाने फिरतात की त्यांचा वेग गोळीपेक्षाही जास्त असू शकतो. आणि तापमान कधीकधी वितळलेल्या लाव्हापेक्षाही जास्त. तरीही हे इंजिन तासनतास चालत राहतं. हे खरंच मानवी बुद्धीचं अद्भुत उदाहरण आहे. आता तयार होतं वैमानिकांचं नियंत्रण कक्ष. समोर असतात डझनभर पडदे, शेकडो बटणं, इशारे देणारी यंत्र. पण अनुभवी वैमानिक काही सेकंदात योग्य निर्णय घेतात. कारण आकाशात वेळ खूप कमी असतो. यानंतर विमानाच्या आत आसनं बसवली जातात. प्रकाश व्यवस्था, थंड हवा देणारी यंत्रणा, सामान ठेवण्याच्या जागा. हळूहळू रिकामा धातूचा सांगाडा आता खऱ्या प्रवासी विमानात बदलायला लागतो. पण खरी परीक्षा अजून बाकी असते. कारण विमान तयार करणं कठीण आहे, पण ते पूर्ण सुरक्षित आहे हे सिद्ध करणं त्याहून कठीण. मग सुरू होतात चाचण्या. पंखांना इतकं वाकवलं जातं की पाहताना वाटतं आता ते तुटणार. इंजिन पूर्ण ताकदीने चालवलं जातं.
कृत्रिम वादळ तयार केलं जातं, प्रचंड थंडीमध्ये विमान तपासलं जातं, कधी विजेचा आघात सहन करू शकतं का हे पाहिलं जातं, तर कधी अचानक दोन्ही इंजिन बंद पडल्यास काय होईल हे तपासलं जातं. कारण अभियंत्यांना खात्री हवी असते की हे विमान हजारो लोकांना सुरक्षितपणे घेऊन जाईल. आणि मग तो मोठा दिवस येतो, पहिलं उड्डाण. विमान धावपट्टीवर तयार उभं असतं, सभोवताली शेकडो लोक उभे असतात. काहींच्या चेहऱ्यावर तणाव, काहींच्या डोळ्यांत उत्सुकता. हळूहळू इंजिनचा आवाज वाढायला लागतो, पूर्ण जमीन हादरल्यासारखी वाटते. विमान वेगाने धावायला लागतं आणि काही सेकंदात इतक्या महिन्यांची मेहनत, हजारो लोकांचं काम, असंख्य भाग आकाशात झेप घेतात. त्या क्षणी फक्त एक मशीन उडत नसतं, उडत असते मानवाची स्वप्न, विज्ञानाची ताकद आणि हजारो लोकांची मेहनत. एका साध्या धातूच्या पत्र्यापासून सुरू झालेला प्रवास शेवटी जगभरातील लोकांना जोडणारं विमान बनतो. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही विमानात बसाल तेव्हा फक्त खिडकीतून ढग पाहू नका. एक क्षण डोळे बंद करून विचार करा, या एका विमानामागे किती लोकांची मेहनत असेल, किती रात्री जागून केलेलं काम असेल, किती विज्ञान, किती धाडस आणि किती अविश्वसनीय कल्पना लपलेली असेल. कारण खरं सांगायचं तर विमान म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाही, ते आहे मानवाने आकाशालाच दिलेलं आव्हान.